नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज. एक चिंतन संकलन भाग 42. भाग 42. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, काही क्रिया, काही साधना वगैरे न करताच अगदी सहज म्हणून जे आहे तेच आपले असणे पण आहे, आपले सहज स्वरूप आहे. हे आपले असणे पण पाहून दिसण्यासारखे नाही, ते असले पण आहे. मी आहे या बोधाचा शुद्ध प्रत्यय. ते असले पण आहे, मी आहे या बोधाचा शुद्ध प्रत्यय. तो आहे समज आपल्या आपण असलेपणाचा. डोळे मिटताच न पाहताच जी सावली दिसते, डोळे मिटताच न पाहताच जी सावली दिसते ती काळी असते, तिला आकृती नाही. ते केवळ ना अंत ना पार असलेले असे केवळ एक छत्र आहे. त्याप्रमाणे हे असले पण समजावे. जो आपल्या असणेपणाकडेच लक्ष देऊन असतो, तो आपल्या देह मन बुद्धी अशा या ओळखी पासून वेगळाच पडतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, जे अभेद आहे ते कळूच शकत नाही. कारण कळण्याकरता कळणारा व कळले जाणारे असा भेद हवा. पण जे मूळ तत्व आहे ते सर्वदा सर्व काळी सर्व क्षणी अभेदच आहे. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, तू केवळ तूच आहेस, किंवा तुला तूच असल्याविषयी जे प्रेम आहे ती आहे महामाया. कारण आपल्या असणेपणावरच प्रेम असते. आपण नाही किंवा आपण नसावे असे कालत्रयीही कुणाला वाटूच शकत नाही, किंबहुना वाटतच नाही. आणि मी देह आहे, मी मन आहे, मी बुद्धी आहे, मी पुरुष आहे, मी स्त्री आहे, काळा आहे, गोरा आहे, बाल आहे, वृद्ध आहे, क्रोधी आहे, लोभी आहे, ईर्ष्याळू आहे किंवा सद्गुणी आहे, दुर्गुणी आहे, पुण्यवान आहे, पापवान आहे, ब्रह्म आहे, दॅट आहे, असे जे तू स्वतःला अमुक तमुक मानतोस ती आहे माया. काया बुद्धी ही व्यक्तित्व आहे, पण तू केवळ तूच आहेस हे असल्याचे ज्ञान हे व्यक्तत्व आहे. तुम्ही स्वतःला देहाच्या रूपाने व्यक्ती मानता, म्हणूनच सुख दुःख, हर्ष विषाद, व्याप संताप, ताण तणाव तुम्ही सहन करता. हे फक्त तुम्ही बघा. यात आता काही भरू नका किंवा यातून काही आता काढू पण नका. जाग येते, झोप येते, यांना येणे जाणे आहे, पण आपल्याला नाही. गर्भाशयात आपण कसे होतो याचा जरा विचार करा. कसे क्रमाक्रमाने तयार झालो हे आठवा. तयार होण्याच्या आधी कुठली अवस्था होती, तर आपण आईवडिलांनी खाल्लेल्या अन्नात होतो, हा असा विचार करा. मग आता आपण काय आहोत, तर केवळ अन्न रसाची ठासून ठासून भरलेली एक बादली. बादलीला धरायला कडी तरी असते, आपल्याला ती कडी पण नाही. हा इतकाच फरक आहे. कुणाच्या सांगोआंगीमुळे किंवा ग्रंथमठनाने आपल्याला आपले ज्ञान झाले नाही, तर श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, तू जसा आहेस तसा पूर्वीपासून तसाच आहेस. ते पुढे असेही म्हणतात की सगळे शब्द फेकून द्या, मग ते कुठल्याही भाषेतले असो किंबहुना कुठल्याही ग्रंथातले असो, नव्या किंवा जुन्या,
अशा कुठल्याही लोकप्रिय ग्रंथातले असो, आपल्या असणेपणाकडेच फक्त लक्ष द्या, तेच पुरेसे आहे. हे असलेपण असे आहे की ते अवांछितरित्या आपल्याला मिळाले आहे, पण आपण ते मूर्खपणा करून अविचाराने कायेला देऊन टाकले आहे, देहाला देऊन टाकले आहे व त्या जागी माझा देह अशी विपरीत बुद्धी आणली व आशा निराशाचे हर्ष विषादाचे नसते चेंगट आयुष्यभराकरता मागे लागून घेतले. चिदानंद जाणवला, पण त्याला चुकीने देहामुळे आहे असे समजले. म्हणून तुम्ही कोणत्या ओळखीने आहात आणि कोणत्या ओळखीने वावरता हे फक्त लक्ष देऊन पहा. देह माझा, मन माझे, बुद्धी माझी या चुकीच्या ओळखीचे तुम्ही संगोपन करता, लालन पालन करता. देह व देही हे केवळ हंगामी आहे, पण काया ज्याने जाणवली गेली ते चित्स्वरूप ते असले, पण काया ज्याला जाणवली ते चित्स्वरूप हंगामी नाही, ते टिकाऊ आहे. पण आपले अमुक तमुक असे व्यक्तित्व हे मात्र तात्पुरते आहे. काया आपले रूप मानले की साहजिकच हे सगळे होते. चित्स्वरूप असलेपणा आहेपणा हा त्यामुळे पुसट झाला म्हणून समजा. तात्पुरते विसरल्या गेलेच समजा. ज्याला स्वरूप दर्शन झाले तो आपल्या असणेपणालाच चिकटून असतो. जो असलेपणा केवळ चालू वर्तमान क्षणीच आहे, याच क्षणात आहे. म्हणून स्वस्वरूपाला असणेपणाला भूत भविष्य नाही. पण जोपर्यंत आपण स्मृतीच्या गैरवापराने भूतकाळात रमतो आणि कल्पनेच्या गैरव्यापाराने भविष्य रंगवतो, तोपर्यंत स्वरूप ज्ञान नाही. जन्म झाला हा भूतकाळ आहे, एक दिवस मरणार हा भविष्यकाळ आहे. हे भूतकाळाचे व भविष्यकाळाचे मानेवर बसलेले भूत एकदाचे उतरवा. मी मरणार ही भविष्यकालीन हडळ मारा. जगातल्या ऐकलेल्या, वाचलेल्या, सांगण्यात आलेल्या, स्वतः अनुभवलेल्या सगळ्या गोष्टी एकदम झटकून टाका. मोकळे व्हा, सैल व्हा. मग जेवढे उराल तीच आहे स्वरूपावस्था. जोपर्यंत स्वतःला काया बुद्धीच मानाल तोपर्यंत स्त्री पुरुष असे करतच राहाल व स्वतःला अमुक तमुक अशा ओळखीने स्वतःला पण ओळखत राहाल आणि दुसऱ्याला पण त्याच ओळखीने ओळखत राहाल. पूर्णानंद स्थितीत मी साधू, मी महात्मा, मी योगी असे काही राहत नाही. इतकेच काय, मी ब्रह्म आहे हे पण जाते आणि केवळ तो साऱ्या जगाशी स्वजातीय होतो आणि निरंजन तत्व केवळ विवेकाच द्वारा कळते आणि ओळखता येते. हे तुम्ही ओळखून ठेवा. आपल्या असणेपणावर जे आपले स्वभावतः प्रेम आहे ते प्रेम तो कायेला देतो. तो माझ्या म्हणण्याकडे लक्षच देऊ शकणार नाही. कोणाकोणालाच इथे येण्याची प्रेरणा नशिबालाच मिळते. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, माझ्या या माडीवरच्या बैठकीत या हॉलमध्ये कोणाकोणालाच येण्याची प्रेरणा नशिबाने मिळते व गुरुवचनाविषयी इथे जे सांगितले जाईल त्यामुळे देहाचा विसर पडेल. आपण असल्याच्या ज्ञानाशिवाय जगात अन्य काहीही महत्वाचे असूच शकत नाही हे तुम्हाला इथे आल्यावर कळेल. आणि मोकळे झाल्याचा आनंद हेच खरे सुख. पण तुम्ही अन्न आकारात राहिल्यास मात्र हा असा आनंद तुम्हाला कधीच मिळणार नाही. आपण सनातन ब्रह्म आहो इथपर्यंत तुमची पोच आहे, इथपर्यंत तुमची मजल आहे. हे तुम्ही अन्न आकारात असल्यामुळे सपशेल विसरलेले आहात. देहधर्मात वावरता म्हणून भय तुमचा कब्जा घेते
कायेमध्ये तुम्ही असल्याचे जे ज्ञान आहे त्याशिवाय दुसरा कोणताही ईश्वर नाही. कायेत जे अवांछितरित्या जे जाणपण आले तोच नारायण. हे ज्ञान जेवढे तेवढेच आपण, जराही कमी जास्त नाही. कायेचा आकार म्हणजे अन्नरसाचाच आकार होय. तो स्त्री पुरुष असा काहीही असू शकतो. अन्नरस म्हणून स्त्री पुरुष हे सर्व सारखेच आहेत. परमार्थात प्रगती होण्याचे पहिले लक्षण म्हणजे डोळे झाकून ठेवले तर डोळ्यासमोर हिऱ्यासारखा स्वच्छ प्रकाश दिसतो. सदा सर्वदा आपल्याबरोबर काय काय येईल याचा विवेक करणे म्हणजेच नित्य अनित्य विवेक होय. आपण असल्याचे ज्ञान ही मूळची गोडी आहे. देहसंगती दुभंगते, पण आत्मसंगती असणे पण कधीच दुभंगत नाही. सर्व जगाचा जग म्हणून आलेला अनुभव खोटा आहे. तुम्ही अमुक अमुक असल्याचा अनुभव हा हंगामी आहे. जग ही जग म्हणून एक रुग्णावस्था आहे. जग ही जग म्हणून एक रुग्णावस्था आहे. पण गुरुवचनाकडे लक्ष असल्यास एकच गुरुवचन, ते तू आहेस. त्यामुळे ही रुग्णावस्था पार संपते, निरोगीपणा येतो. आजच्या बोलण्यातील, इथे जे तुम्ही आजचं बोलणं ऐकलं, आजच्या बोलण्यातील 4-2 वाक्य कोणी पोसायला किंवा पाळायला किंवा चिंतनाला घेतली तरी तेवढेच पुरेसे आहे. आपण म्हणून आपल्याजवळ असलेली आपलीच ओळख म्हणजेच आत्मज्ञान. आपण म्हणून आपल्याजवळ असलेली आपलीच ओळख म्हणजे आत्मज्ञान. ही ओळख आपल्याच ओळखीमध्ये विरते, विराम पावते, तेव्हा त्याला चैतन्याचे स्वरूप येते किंवा त्याला चैतन्य म्हणतात. पण तुम्ही वापरता ती ओळख कायेची आहे, अन्नरसाची आहे. पण तुम्ही तुम्हीच असल्याची जाणीव खरे खोटे रहित आहे. या ओळखीला देह आकाराचे स्वरूप देऊ नका. जाग, झोप, जाणतेपण या तिन्ही अवस्था केवळ असणेपणामुळेच जाणता येतात. पण हे जाणतेपण विसरल्या गेले व जे जाणतेपण त्याला तुम्ही बांधल्या गेले आहात. तुम्ही असण्याचे जे बारीकसे ज्ञान आहे त्याला ब्रह्मरूप मानून त्याची आराधना करा. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, आमचे सांगणे हे देहबुद्धीच्या पोषणाकरता नाही. तुम्ही व तुम्हाला दिसणारे जग म्हणजे रूप रस गंध नाद स्पर्श या ज्ञानेंद्रियाने ग्रहण केले जाणारे असे आवड निवड रहित असे जग आहे. पण असे ज्ञान हे वेगवेगळे नाही. ही जी वनस्पती दिसते ती आपल्या कायेची पूर्वज आहे. ही जी वनस्पती दिसते ती आपल्या कायेची पूर्वज आहे. तुमची आमची उपस्थिती वनस्पतीच्या रसामुळेच आहे. कारण वनस्पतीचा रस सर्व प्राणीमात्रात एकत्रितपणे वेगवेगळ्या आकारात नांदत आहे. नमस्कार.